आज आपण मस्त चमचमीत चिकन मसाला बनवतोय। एकदम सुक्काही नाही आणि जास्त रस्साही नाही। खूप छान लागतो। अगदी बोटं चाटून पुसून खाल एवढा भारी लागतो। तर सगळ्यात आधी आपण चिकनसाठी लागणारं वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत। सुक्या खोबऱ्याचे काप अगदी असे लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदाही चांगला असा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आता आपण सर्व टोमॅटो हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो थोडा मऊ झाला की गॅस बंद करून घ्यायचे आणि पातेल्यावर झाकण ठेवायचं। सर्व साहित्य थंड करायचं आहे आणि सर्व साहित्य थंड झाल्यावर आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट करणार आहोत। तर हे बघा आता सर्व थंड झालेलं आहे। आता मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आता आपण वाटणामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि या सर्वाची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। मध्ये एकदा आपण भांडं उघडून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून जे छोटे छोटे तुकडे राहतात त्याचंही बारीक वाटण तयार होईल आणि सर्व एकजीव करून पुन्हा झाकण लावून घ्यायचं आहे। तर हे बघा आता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। अशा प्रकारे आपलं मस्त बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। एकदम जास्तही पेस्ट नका करू, थोडासा असा दाताला लागला पाहिजे, अगदी थोडासा हलकासा दाणा। आता आपण चिकन मसाला बनवण्यासाठी पातेल्यामध्ये भरपूर सारं तेल घातलेलं आहे। आमच्या घरी तेल मसाला थोडं जास्त लागतं। त्यानंतर आपण फोडणीसाठी यामध्ये अख्खा गरम मसाला घालायचा आहे आणि कांदा बारीक चिरून घालायचा आहे। आता हा कांदा आपल्याला लाईट गोल्डन असा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। आता ही आलं लसणाची पेस्ट आपण थोडीशी वास जाईपर्यंत परतून घेऊयात। त्यानंतर आपण यामध्ये सर्व मसाले घालून घेणार आहोत। हळद घालून घेते आणि हा आमचा घरगुती आगरी मसाला आहे, तो मसाला घालते। आमच्याकडे मसाला थोडा जास्त पाहिजे, त्यामुळे मी 2 मोठे चमचे घातलाय आणि धणे जिरे पावडर घातलेली आहे। आता आपण सर्व मसाले मंद आचेवर एकजीव करून घेऊयात। त्यानंतर यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन घालून घेतलेलं आहे आणि आता आपण हे चिकन साधारण 1 ते 2 मिनिटे चांगलं परतून घेणार आहोत। चिकन परतल्यानंतर आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 5 मिनिटे एक वाफ काढायची आहे। 5 मिनिटानंतर बघा चिकन आपलं जे आहे ते असं थोडं कडक झालेलं असतं, एकदम असं बिळबिळीत असं राहत नाही खाताना, खूप छान लागतो चिकन। आता आपण पुन्हा सर्व एकजीव करून घेतलेलं आहे आणि मग यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा सर्व छान एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। मग आपण पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे। यामध्ये मी पाणी नाही घातलं, कारण ऑलरेडी चिकनलाही पाणी सुटतं आणि मला जास्त रस्सा नाही करायचा, त्यामुळे मी यामध्ये पाणी नाही घातलं। तर आता पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवून आपल्याला मीडियम आचेवर 10 मिनिटे चिकन शिजवून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटानंतर मी चिकनवरती झाकण काढून पुन्हा सर्व चिकन छान ढवळून घेणार आहे, जेणेकरून ते खाली लागायला नको। त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला पुन्हा 15 मिनिटे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे। मध्ये 5-10 मिनिटांनी ढवळून घ्यायचं, जेणेकरून खाली लागायला नको। तर हे बघा आता आपलं चिकन छान शिजलेलं आहे, वरती तेलही सुटलेलं आहे, मस्त चमचमीत असं दिसतंय। तर सगळ्यात शेवटी आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। आपला चिकन मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे। रस्सा बघा जास्त पातळही नाही झाला आणि जास्त जाडही नाही, अगदी पाहिजे तशी ग्रेव्ही झाली आहे। अशा पद्धतीने वाटण बनवून तयार केलेला चिकन मसाला चवीलाही एकदम भन्नाट बनतो। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आपली रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त